हॅलो स्टुडंट्स, आपण बघत आहे वे ऑप्टिक्स आणि आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे अबाउट दी इंटेन्सिटी व्हेरिएशन इन इंटरफेरन्स पॅटर्न. आपण बघितलं की स्क्रीनवर जो एक इंटरफेरन्स पॅटर्न तयार होत आहे ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ लाईट फ्रॉम टू डिफरंट सोर्सेस. त्या इंटरफेरन्स पॅटर्नमध्ये आपल्याला माहिती आहे ऑल्टरनेटली डार्क आणि ब्राईट बँड्स फॉर्म होत आहेत. बट डार्क आणि ब्राईट बँड्स फॉर्म होताना आपल्याला माहिती आहे ब्राईट बँडवर लाईटची इंटेन्सिटी काय राहते मॅक्सिमम, तर ब्राईट बँडवर लाईटची इंटेन्सिटी काय राहते मॅक्सिमम आणि डार्क बँडवर आपल्याला माहिती आहे लाईटची इंटेन्सिटी काय राहते मिनिमम. बट आपल्याला माहिती आहे डार्क बँडपासून ब्राईट बँडपर्यंत इंटेन्सिटी ऑफ लाईट त्याच्या बिटवीन असणारा जो स्पेस आहे त्यामध्ये कॉन्स्टंटली काय होत आहे इन्क्रीज होत आहे. भलेही तो स्पेस खूप स्मॉल असेल बट तरीही त्यामध्ये थोड्याफार प्रमाणात आपल्याला लाईटची इंटेन्सिटी काय दिसते इन्क्रीज होताना दिसते फ्रॉम डार्क बँड टू ब्राईट बँड, आणि ब्राईट बँडपासून फर्दर डार्क बँडपर्यंत तीच इंटेन्सिटी काय होत आहे रिड्यूस होत आहे. ओके, अशा प्रकारचा एक इंटरफेरन्स पॅटर्न आपण स्क्रीनवर ऑब्टेन केलेला आहे. ओके, आणि त्याचं आपण मॅथमॅटिकल डेरिव्हेशन बघितलं, कशा प्रकारे असा इंटरफेरन्स पॅटर्न क्रिएट होतो ते आपण डिस्कस केलं डिटेलमध्ये आपल्या प्रिव्हियस लेक्चर्समध्ये. नाऊ आज आपल्याला डिस्कस करायचं व्हॉट इज मीन बाय वेल डिफाईन्ड अँड स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न. इथे आपल्याला बघता येणार वेल डिफाईन्ड अँड स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला माहीत आहे यंग्स एक्सपेरिमेंट परफॉर्म करताना आपण त्याचं जे मॅथमॅटिकल डेरिव्हेशन बघितलं त्या मॅथमॅटिकल डेरिव्हेशनमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे हाऊ द इंटरफेरन्स पॅटर्न प्रोड्युसेस. सपोज आपण कन्सिडर करत आहे S1 आणि S2 हे दोन सोर्सेस ऑफ लाईट आहेत आणि आपल्याला माहीत आहे या दोन्ही सोर्सेस ऑफ लाईटमध्ये असणारं जे सेपरेशन आहे ते आपण डिनोट करत आहे स्मॉल d ने. या दोघांमधून बाहेर पडणारा जो लाईट आहे त्या लाईटची वेवलेंथ आपण कन्सिडर केली लॅम्बडा आहे. तर या दोन्ही सोर्समधून बाहेर पडणारा लाईट त्याच्या अराउंड असणाऱ्या रिजनमध्ये आपल्याला माहीत आहे एकमेकांमध्ये काय होत आहे इंटरफेअर होत आहे, मिक्स होत आहे, आणि त्याचा पॅटर्न त्याचा इंटरफेरन्स पॅटर्न त्याच्या समोर प्लेस केलेल्या स्क्रीनवर तो प्रोड्यूस करत आहे. सपोज S1 आणि S2 या सोर्सच्या समोर अशी एक स्क्रीन आपण इथे प्लेस करत आहे ज्या स्क्रीनवर या दोन्ही सोर्समधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा इंटरफेरन्स पॅटर्न आपण ऑब्झर्व करत आहे, की जी स्क्रीन या दोन्ही सोर्सेसपासनं सपोज आपण प्लेस केली ॲट अ डिस्टन्स ऑफ कॅपिटल D लाईक धिस. तेव्हा आपल्याला माहीत आहे या स्क्रीनवर काय तयार होत आहे इंटरफेरन्स पॅटर्न, की ज्यामध्ये ऑल्टरनेटली काय राहतात डार्क आणि ब्राईट बँड्स राहतात. त्यामध्ये आपण सपोज हे डार्क आणि ब्राईट बँड इथे डिनोट केलेत. इथे लक्ष द्या. आता सपोज दिस इज द ब्राईट बँड, नंतर फर्दर आपण कन्सिडर करत आहे हा डार्क बँड, पुन्हा ब्राईट बँड, डार्क बँड, ब्राईट बँड, डार्क बँड, ब्राईट बँड, अगेन डार्क बँड, आणि या साईडलाही. ओके, अशा प्रकारचा एक इंटरफेरन्स पॅटर्न इथे आपण स्क्रीनवर ऑब्टेन केलेला आहे ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ लाईट फ्रॉम दीज टू सोर्सेस. यामध्ये आपल्याला माहीत आहे दीज आर कन्सिडर्ड टू बी दी पोजिशन ऑफ डार्क फ्रिंज, and between these dark fringe it is the position of bright fringe. Let us consider that this is the central bright band. Okay, sorry, याला घेऊ आपण central bright band. Okay, like this. ठीक आहे. आपल्याला माहीत आहे आपण बघितलं आहे की हा जो एक इंटरफेरन्स पॅटर्न या स्क्रीनवर मिळत आहे. सपोज हा इंटरफेरन्स पॅटर्न वेल डिफाईन्ड अँड स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न आहे असं आपल्याला केव्हा म्हणता येते. लक्ष द्या इकडे. अ गिव्हन इंटरफेरन्स पॅटर्न इज सेड टू बी वेल डिफाईन्ड अँड स्टेडी इफ अँड ओनली इफ द इंटेन्सिटी ऑफ ईच ब्राईट बँड इन इट इज ऑलवेज मॅक्सिमम अँड ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट. लक्ष द्या इकडे. एखाद्या इंटरफेरन्स पॅटर्नला वेल डिफाईन्ड आणि स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न आपण केव्हा म्हणू शकतो, जेव्हा त्या इंटरफेरन्स पॅटर्नमध्ये असणाऱ्या प्रत्येक ब्राईट बँडची इंटेन्सिटी ही मॅक्सिमम आणि ऑलवेज काय राहते कॉन्स्टंट. सेकंड, त्यामध्ये असणारा जो प्रत्येक डार्क बँड आहे, डार्क फ्रिंज जी आहे, त्या प्रत्येक डार्क फ्रिंजची इंटेन्सिटी ही जर ऑलवेज झिरो असेल, ओके, ही जर ऑलवेज झिरो असेल, तसेच
each bright band and each dark band in interference pattern are well separated, then that interference pattern is said to be well defined and steady interference pattern. ओके, काय सांगताल आपल्याला लक्ष द्या इकडे की एखादा इंटरफेरन्स पॅटर्न स्टेडी आणि वेल डिफाईंड आहे असं आपल्याला केव्हा म्हणता येते, जेव्हा त्याच्या आत असणाऱ्या प्रत्येक ब्राईट बँडची इंटेन्सिटी ही मॅक्सिमम आणि ऑलवेज कॉन्स्टंट, तसेच त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक डार्क बँडची इंटेन्सिटी ही जर ऑलवेज 0 राहत असेल आणि प्रत्येक तयार होणारा ब्राईट बँड हा एकमेकांपासून वेल सेपरेटेड जर असेल, आपण त्याला डिफरन्शिएट करू, आपल्याला तो अपियर होताना सेपरेटली जर अपियर होत असेल, ओके, एकमेकांपासून वेल सेपरेटेड जर तरी असतील, तर अशा इंटरफेरन्स पॅटर्नला आपण काय म्हणू शकतो, वेल डिफाईंड अँड स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न. ओके, आणि अशाच इंटरफेरन्स पॅटर्नला ऑब्झर्व करून मॅथमॅटिकली आपल्याला कॅल्क्युलेट करता येते यूज होणाऱ्या लाईटची वेवलेंथ, की जे आपलं अल्टिमेट एम आहे. आलं लक्षात? म्हणून असा स्टेडी आणि इंटरफेरन्स पॅटर्न आपल्याला केव्हा मिळू शकतो, त्याच्या काही कंडिशन्स आपल्याला इथे डिस्कस करता येतील. दॅट इज कंडिशन्स फॉर सच स्टेडी अँड क्लिअर इंटरफेरन्स पॅटर्न. ओके, अशा प्रकारचा वेल डिफाईंड आणि स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न जर आपल्याला ऑब्टेन करायचा असेल स्क्रीनवर, ज्याला आपण एकदम ॲप्रोप्रिएटली आपण त्याला बघू शकेल, की जेणेकरून त्यातला प्रत्येक ब्राईट बँड आपण डिफरन्शिएट करू शकेल, प्रत्येक ब्राईट बँड आपण काउंट करू शकेल, ऑब्झर्व करू शकेल, अशा प्रकारचा जो इंटरफेरन्स पॅटर्न जर आपल्याला मिळवायचा असेल, तर त्याच्यासाठी लागणाऱ्या काही सर्टन कंडिशन्स आहेत, त्या कंडिशन्स इथे आपल्याला डिस्कस करता येतील. त्यामध्ये फर्स्ट कंडिशन आहे टू ऑब्टेन वेल डिफाईंड अँड स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न द टू सोर्सेस ऑफ लाईट शुड बी कोहिरंट. ओके, ज्या दोन सोर्सेसला आपण इंटरफिअर करत आहे, की ज्यांच्यामधून बाहेर पडणाऱ्या लाईटला आपण इंटरफिअर करत आहे किंवा ज्यांच्यामधून बाहेर पडणारा लाईट सुपरइम्पोज होत आहे, अशा दोन सोर्सेस, टू सोर्सेस ऑफ लाईट शुड बी कोहिरंट. आपण यापूर्वी बघितलेलं आहे कोहिरंट सोर्स मीन्स व्हॉट. आपल्याला माहीत आहे इफ द टू सोर्सेस ऑफ लाईट आर सेड टू बी कोहिरंट इफ अँड ओनली इफ दे एमिट लाईट वेव्ह ऑफ 0 और कॉन्स्टंट फेज डिफरन्स. दोन सोर्समधून बाहेर पडणारा लाईट यांच्यामध्ये असणारा फेज डिफरन्स हा जर ऑलवेज कॉन्स्टंट असेल किंवा तो 0 जर असेल, तर अशा दोन सोर्सेसला आपण काय म्हणू शकतो, कोहिरंट सोर्स. तसेच किंवा आपल्याला सांगता येणार की सेम वेवलेंथ अँड सेम फ्रिक्वेन्सीचा लाईट जर या दोन्ही सोर्सेसमधून आपल्याला एमिट होताना दिसत असेल, तर अशा सोर्सेसला आपण अल्टिमेटली काय म्हणू शकतो, कोहिरंट सोर्स. ओके, आपल्याला बघायचं की कोहिरंट सोर्स जर नसेल तर इंटरफेरन्स पॅटर्न वेल डिफाईंड नाही, हे आपण इथं थोडंसं डिस्कस करू. याला सपोज लक्ष द्या, तर कोहिरंट सोर्स म्हणजे आपण बघितलेलं आहे आत्ताच की द टू सोर्सेस ऑफ लाईट आर सेड टू बी कोहिरंट इफ अँड ओनली इफ दे एमिट लाईट वेव्ह ऑफ 0 और कॉन्स्टंट फेज डिफरन्स. 0 किंवा कॉन्स्टंट फेज डिफरन्सच्या लाईट वेव्ह जर यांच्यामधून एमिट होत असतील, तर अशा दोन सोर्सेसला काय म्हणतो आपण, कोहिरंट सोर्स. आणि असे जर दोन सोर्सेस कोहिरंट असतील, तर त्यांच्यामधून बाहेर पडणाऱ्या लाईटच्या इंटरफेरन्समुळे स्क्रीनवर तयार होणारा इंटरफेरन्स पॅटर्न हा स्टेडी आणि क्लिअर राहतो. ओके, मग तेच इथे आपल्याला डिस्कस करायचं की सपोज द टू सोर्सेस ऑफ लाईट आर नॉट कोहिरंट. जर दोन्ही कोहिरंट नसतील तर काय होणार, तर आपल्याला माहीत आहे ते बघा, S1 आणि S2 हे दोन सोर्सेस कोहिरंट आहे, मीन्स या दोघांमधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा फेज डिफरन्स ऑलवेज कॉन्स्टंट. जसं एक्झाम्पल आपण कन्सिडर करू, सपोज हा S1 घेतला आणि हा S2 घेत आहे आपण. सपोज ॲट t = 0 किंवा स्टार्टिंग ओरिजिनला किंवा आपण स्टार्टिंग पोझिशनला आपण कन्सिडर करतो, स्टार्टिंग इन्स्टंटला आपल्याला कन्सिडर करता येणार की S1 या सोर्समधून एक क्रेस्ट एमिट केला असा, आणि द सेम टाईम स्मॉल t त्याचबरोबर इन्स्टंटला S2 या सोर्समधून पण क्रेस्ट बाहेर पडला. ओके, याचा अर्थ या दोघांमध्ये असणारा फेज डिफरन्स किती आहे, 0 आहे स्टार्टिंग इन्स्टंटला. आणि हाच फेज डिफरन्स जर कायम यांच्यामध्ये राहत असेल, ओके,
तर या दोन सोर्सेसला आपण काय म्हणू शकतो, कोहिरंट. किंवा दुसरं एक्झाम्पल घेता येईल आपल्याला. सपोज S1 या सोर्सने स्टार्टिंग इन्स्टंटला क्रेस्ट एमिट जर केला आणि S2 या सोर्समधून जर ट्रफ एमिट झाला असा, ओके, ट्रफ, याचा अर्थ त्या दोघांमध्ये असणारा फेज डिफरन्स किती आहे, पाय रेडियन आहे. हाच फेज डिफरन्स जर कॉन्स्टंटली यांच्यामध्ये मेंटेन राहत असेल थ्रू आउट द एक्सपेरिमेंट, तर या दोन सोर्सेसला आपण काय म्हणू शकतो, कोहिरंट सोर्स. म्हणजे जेव्हा केव्हाही S1नी क्रेस्ट एमिट केला, S2ने काय एमिट करायला पाहिजे त्याच इन्स्टंटला बरोबर ट्रफ. आहे लक्षात. असे जर दोन सोर्सेस असतील, आहे लक्षात, ज्यांच्या फ्रिक्वेन्सी पण सेम जर असतील, तर या दोन सोर्सेसला आपण काय म्हणू शकतो, कोहिरंट सोर्स. आहे लक्षात. अँड इफ द टू सोर्सेस आर नॉट कोहिरंट, then the interference pattern, okay, that will obtain on screen is not well defined and steady. okay, कसं बघा, सपोज S1 आणि S2 हे दोन सोर्स कोहिरंट नाहीत, दे आर नॉन कोहिरंट. याचा अर्थ काय, दोघांमधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा फेज डिफरन्स कॉन्स्टंटली काय होत आहे, चेंज होत आहे. आहे लक्षात. जर याने क्रेस्ट एमिट केली तर एका इन्स्टंटला हा क्रेस्ट एमिट करतो, काही वेळानंतर हा ट्रफ पण एमिट करतो, पुन्हा हा काही क्रेस्ट एमिट करतो. याचा अर्थ दोघांमधला फेज डिफरन्स कॉन्स्टंटली काय होत आहे, चेंज. आहे लक्षात. याचा अर्थ आपल्याला काय सांगतात की या दोन्ही सोर्समधून बाहेर पडणाऱ्या लाईटच्या एका फेज डिफरन्ससाठी जर हा पॉईंट ब्राईट होत असेल तर यांचा फेज डिफरन्स चेंज होत आहे. त्यामुळे ड्यू टू चेंज इन दॅट फेज डिफरन्स, दॅट पॉईंट शुड बी द नेचर ऑफ इल्युमिनेशन ऑफ दॅट पॉईंट शुड बी चेंज्ड. त्यामुळे हा आता काय होणार, डार्क होणार. एका फेज डिफरन्ससाठी ब्राईट आहे तर दुसऱ्या फेज डिफरन्ससाठी हा काय होईल, डार्क होईल. याचा अर्थ जर दोन सोर्सेस ऑफ लाईट कोहिरंट नसतील तर जो इंटरफेरन्स पॅटर्न आपल्याला मिळत आहे त्यातल्या ब्राईट बँड जे आहेत किंवा ब्राईट फ्रिंजेस जे आहेत त्याच्या इंटेन्सिटी आपल्याला कॉन्स्टंटली काय दिसतील, कमी जास्त होताना दिसतील. आणि आपण सुरुवातीला सांगितलं वेल डिफाईन आणि स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न म्हणजे काय, की ज्याच्या आत असणाऱ्या प्रत्येक ब्राईट बँडची इंटेन्सिटी ही ऑलवेज काय राहते, कॉन्स्टंट आणि मॅक्सिमम, जी इथे सतत काय होत आहे, चेंज होत आहे, जर ते कोहिरंट नसतील तर. म्हणून टू ऑब्टेन सच वेल डिफाईन अँड स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न, द टू सोर्सेस ऑफ लाईट शुड ऑलवेज बी कोहिरंट. ओके. दुसरं, कोहिरंट नाहीत याचा अर्थ दोघांमधून बाहेर पडणाऱ्या लाईटच्या फ्रिक्वेन्सी कशा आहेत, वेगवेगळ्या आहेत. एक का सपोज आपण ॲझ्युम करा, बघा की S1 या सोर्सची फ्रिक्वेन्सी जास्त आहे आणि S2 या सोर्सची फ्रिक्वेन्सी कमी आहे. कन्सिडर करा फक्त, कारण दे आर नॉन कोहिरंट. याचा अर्थ एका सेकंदामध्ये सपोज S1 हा सोर्स 50 क्रेस्ट एमिट करत आहे आणि सोबत सक्सेसिव्ह ट्रफ आहेतच. याचा तर एका सेकंदामध्ये हा 50 क्रेस्ट एमिट करत आहे. एक्झाम्पल घेत आहे आपण, फ्रिक्वेन्सी लाईटची खूप हाय राहते, 10⁻14-15च्या रेंजमध्ये. ओके. 50 क्रेस्ट त्याने एमिट केल्या आणि याची फ्रिक्वेन्सी कमी असल्यामुळे सपोज याने 25 एमिट केल्या, सपोज इमॅजिन करा. याचा अर्थ एका पॉईंटवर जेव्हा S2 या सोर्सचा एक क्रेस्ट येईल त्याच पॉईंटवर S1 या सोर्सचा एकदा क्रेस्ट येणार तेव्हा हा पॉईंट ब्राईट होईल, लगेच त्याचा पुन्हा इथे काय ना ट्रफ, कारण याची फ्रिक्वेन्सी कशी आहे, 50 आहे. जोपर्यंत या पॉईंटवर याची 25 क्रेस्ट येतात, याची तिथे किती येतात, 50 क्रेस्ट. 50 क्रेस्टच्या मध्ये आपल्याला 50 ट्रफ पण आहे. त्यामुळे एका इन्स्टंटला क्रेस्ट एकत्र येतील आणि हा पॉईंट ब्राईट होईल. त्यानंतर याच क्रेस्टसोबत S2 या सोर्स वरच्या सोर्समधून बाहेर पडल्याचं पुन्हा ट्रफ एकत्र येईल. आता तो काय होईल, डार्क, पुन्हा ब्राईट, पुन्हा डार्क. अशा वेळेस हे जे ब्राईट बँड्स आहेत किंवा ब्राईट फ्रिंजेस आहेत स्क्रीनवर ऑब्टेन होणारे, त्यांच्या इंटेन्सिटी कॉन्स्टंटली काय होत राहणार, आपल्याला फ्लिकर होताना दिसणार. आहे लक्षात. त्यामुळे तो हा जो इंटरफेरन्स पॅटर्न आपल्याला स्क्रीनवर मिळत आहे तो वेल डिफाईन राहील का, नाही. त्यामुळे टू ऑब्टेन सच वेल डिफाईन इंटरफेरन्स पॅटर्न, द टू सोर्सेस ऑफ लाईट शुड ऑलवेज बी कोहिरंट. आहे लक्षात. This is the first condition for well-defined and steady interference pattern. Now second, the two sources of light should be monochromatic. Okay. आपल्याला माहिती आहे मोनोक्रोमॅटिक सोर्स. मोनोक्रोमॅटिक सोर्स म्हणजे काय, अ सोर्स ऑफ लाईट इज सेड टू बी मोनोक्रोमॅटिक इफ इट एमिट लाईट ऑफ सिंगल वेवलेंथ. एकाच वेवलेंथचा लाईट जर त्याच्यामधून बाहेर पडत असेल तर अशा सोर्सला आपण काय म्हणतो, मोनोक्रोमॅटिक सोर्स म्हणतो. त्यामुळे जर आपल्याला वेल डिफाईन आणि स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न ऑब्टेन करायचा असेल तर आपल्याला माहीत आहे S1 आणि S2 या दोन्ही सोर्समधून बाहेर पडणाऱ्या लाईटची वेवलेंथ एकच, सिंगल वेवलेंथच्या लाईट दोघांनी पण काय करायला पाहिजे, एमिट. सपोज इमॅजिन करा जर दोन्ही मोनोक्रोमॅटिक नसतील तर काय होईल.
याचा अर्थ दोन्ही व्हाईट लाईटचे सोर्स आपण कन्सिडर केले. सपोज व्हाईट लाईटचे सोर्स आहेत. आपल्याला माहिती आहे व्हाईट लाईटमध्ये काय आहेत, 7 डिफरंट कलरच्या लाईटचं कॉम्बिनेशन आहे. 7 वेगवेगळ्या वेवलेंथच्या लाईटचं काय आहे, कॉम्बिनेशन आहे. याचा अर्थ आपल्याला माहीत आहे की सपोज इमॅजिन करा, हा जो आपण कन्सिडर करू ब्राईट बँड आहे, सेंट्रल ब्राईट बँडच्या नंतर येणार पहिला ब्राईट बँड. याचा अर्थ या ब्राईट बँडवर S1 आणि S2 या दोन सोर्समधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा पाथ डिफरन्स किती आहे, लॅम्बडा आहे. किती आहे, लॅम्बडा. आता याच्यामधून जर वेगवेगळ्या वेवलेंथच्या लाईटसाठी वेगवेगळ्या वेवलेंथची जर लाईट याच्यामधून एमिट होत असतील तर एका वेवलेंथ ऑफ लाईटसाठी हा काय होईल, ब्राईट होईल. तर दुसऱ्या वेवलेंथ ऑफ लाईटसाठी याची इंटेन्सिटी अगोदरच्यापेक्षा किंवा त्या स्पेसिफिक वेवलेंथपेक्षा काय राहणार, कमी. याचा अर्थ जर व्हाईट लाईट आपण इथे जर एमिट केला तर सपोज त्या व्हाईट लाईटमधल्या येलो कलर ऑफ लाईटसाठी हा पाथ डिफरन्स बरोबर लॅम्बडा आपल्याला मिळत आहे. मग रेड कलरच्या लाईटसाठी हा पाथ डिफरन्स थोडासा आपल्याला काय मिळणार, चेंज. ब्ल्यू कलरच्या लाईटसाठी थोडासा काय राहणार, चेंज. त्यामुळे इथे रेड कलरच्या येलो कलरच्या लाईटसाठी हा ब्राईट बँड राहणार, पण याच पॉईंटवर बाकीच्या कलरमुळे इंटेन्सिटी काय होणार, कमी जास्त. त्यामुळे काय, जर वेगवेगळ्या वेवलेंथची लाईट जर या सोर्सेसमधून एमिट होत असतील तर एका स्पेसिफिक वेवलेंथसाठी जर तो ब्राईट असेल तर दुसऱ्या स्पेसिफिक वेवलेंथसाठी त्याची इंटेन्सिटी काय होते, कमी होत आहे. आहे लक्षात. त्यामुळे ब्राईट बँडची इंटेन्सिटी कॉन्स्टंटली आपल्याला काय दिसणार, अशा चेंज होताना दिसतील. दॅट विल नॉट बी कॉन्स्टंट. ती कॉन्स्टंट राहील का, नाही. याचा अर्थ इंटरफेरन्स पॅटर्न वेल डिफाईन राहू शकतो का, नाही. त्यामुळे जर एकाच वेवलेंथचा लाईट दोघांमधून जर बाहेर पडत असेल, सिंगल वेवलेंथ, तरच इंटरफेरन्स पॅटर्न कसा राहतो, वेल डिफाईन्ड आणि स्टेडी राहतो. आहे लक्षात. म्हणून सेकंड कंडिशन आहे मोनोक्रोमॅटिक. दे शुड बी मोनोक्रोमॅटिक. थर्ड, the two source of light should be equally bright. Okay, आता equally bright means what? The intensity of light emitted by both the light sources. दोन्ही सोर्सेस मधून बाहेर पडणाऱ्या लाईटची इंटेन्सिटी म्हणजे अल्टिमेटली काय, एम्प्लिट्यूड. हे कसं असायला पाहिजे, सेम. आपण इंटेन्सिटी व्हेरिएशनमध्ये बघितलं बघा, द रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड ॲट एनी पॉईंट ऑन अ स्क्रीनचा फॉर्म्युला आपण बघितला, दॅट इज E नॉट इक्वल्स टू E इक्वल्स टू घेऊ आपण, किंवा E नॉट इक्वल्स टू दोन्ही सोर्समधून बाहेर पडणाऱ्या लाईटची इंटेन्सिटी घेऊ आपण, ॲम्प्लिट्यूड घेऊ आपण, E आहे. ओके, सपोज हे घेऊ आपण बी या किंवा कुठल्या एका पॉईंटची ॲम्प्लिट्यूड घेतला आपण E. दोन्ही सोर्सेसमधून बाहेर पडणाऱ्या लाईटचं ॲम्प्लिट्यूड आपण घेतलं E नॉट आहे, आणि दोन्ही सोर्समधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा दिलेल्या पॉईंटवर फेज डिफरन्स आहे फाय. हा फॉर्म्युला आहे, आपल्याला माहीत आहे. इथे आपण हा E नॉट घेत आहे, 2 E नॉट घेत आहे. का, कारण दोघांमधून बाहेर पडणाऱ्या लाईटची जी ॲम्प्लिट्यूड आहे, इंटेन्सिटी आहे, ती कशी आहे, सेम आहे. म्हणून आपण ट्वाईस E नॉट घेतलं. जर दोघांमधून बाहेर पडणाऱ्या लाईटची इंटेन्सिटी वेगवेगळी असेल तर त्याचा एक फॉर्म्युला आपण बघितला होता बघा, E इक्वल्स टू E10 - E20. E10 आपण कन्सिडर करू, याच्यामधून बाहेर पडणाऱ्या लाईटची इंटेन्सिटी ॲम्प्लिट्यूड आहे, आणि याच्यामधून बाहेर पडणाऱ्या लाईटचं ॲम्प्लिट्यूड घेतलं E20. तर या दोघांच्या सुपरपोजिशनमुळे या स्क्रीनवरच्या कुठल्याही पॉईंटवर लाईटची ॲम्प्लिट्यूड राहते किती, E नॉट, की जी इक्वल्स टू आहे वेक्टर ॲडिशन ऑफ E10 + E20. आता जो डार्क बँड आहे, जर हे दोघं डिफरंट असतील तर डार्क बँडवर ही इंटेन्सिटी किती होणार, हे ॲम्प्लिट्यूड किती होणार, ॲम्प्लिट्यूड ॲट एनी पोझिशन ऑन स्क्रीन फॉर डार्क बँड इज E10 - E20. आणि आपल्याला माहिती आहे जर डिफरंट असतील तर इट इज नॉन झिरो. त्यामुळे डार्क बँडची इंटेन्सिटी ही आपल्याला 0 मिळणार का, नाही. पण जर E10 इज इक्वल टू E20 असतील, दोघांमधून बाहेर पडणाऱ्या लाईटचा ॲम्प्लिट्यूड जर सेमच असेल तर डार्क बँडची ॲम्प्लिट्यूड किती राहणार, दोघं सेम असल्यामुळे ते किती राहणार, 0, आणि इंटेन्सिटी पण काय होणार, 0. त्यामुळे आपल्याला माहीत आहे टू ऑब्टेन सच वेल डिफाईन्ड अँड स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न, द टू सोर्स ऑफ लाईट शुड एमिट लाईट ऑफ इक्वल ॲम्प्लिट्यूड, सेम इंटेन्सिटी, और दे शुड बी इक्वली ब्राईट. कळलं. थर्ड, नेक्स्ट कंडिशन, the two sources of light should be narrow.
इफ the two sources of light are narrow, then the interference pattern that obtained on the screen must be well defined and steady. ओके, आता सपोज हा जर दोन सोर्सेस जर नॅरो नसतील, जर ते ब्रॉड असतील, लक्षात, या दोन्ही ज्या स्लिट्स आपण घेत आहे, ज्या नॅरोच्या ऐवजी जर वाईड असतील, तर आपल्याला माहीत आहे S1 आणि S2 या दोन सोर्सेस जर ब्रॉड असतील तर त्याच्या आतच आपल्याला माहीत आहे लाईटच्या सोर्सचे भरपूर सारे ॲटम्स किंवा भरपूर सारे पॉईंट्स असतील, कारण आपण बघितलं आहे सोर्स ऑफ लाईट इज ॲक्च्युली मेडअप ऑफ लार्ज नंबर ऑफ आयडेंटिकल पार्टिकल्स. कुठलाही लाईटचा सोर्स जर असेल तर तो सोर्स ॲक्च्युली बनलेला असतो कशापासून, त्याच्यासारख्याच आयडेंटिकल सोर्सेसच्या पार्टिकल्सपासून, एक्झॅक्टली असंच. मग इथे जर ब्रॉड सोर्स असतील हे दोन्ही, तर आपल्याला माहिती आहे ब्रॉड सोर्स इज ॲक्च्युली मेडअप ऑफ द कॉम्बिनेशन ऑफ लार्ज नंबर ऑफ पॉईंट सोर्सेस विदिन इट. एखादा मोठा सोर्स त्याच्याच आतमध्ये असणाऱ्या भरपूर साऱ्या पॉईंट सोर्सेसपासून बनलेला असतो. त्यामुळे आपल्याला माहीत आहे त्याच्या आतमध्येच अशा वेगवेगळ्या पॉईंटमधून बाहेर पडणाऱ्या लाईटचं काय होणार, सुपरपोजिशन होणार. आणि सोर्समध्येच आपल्याला माहीत आहे आपल्याला लाईटच्या इंटेन्सिटी सतत काय दिसणार, कमी जास्त इन्क्रीज किंवा डिक्रीज होताना दिसतील. आहे लक्षात. त्यामुळे त्यांच्या सुपरपोजिशनमुळे किंवा त्यांच्या इंटरफेरन्समुळे स्क्रीनवर तयार होणारा जो इंटरफेरन्स पॅटर्न आहे त्यातल्या ब्राईट बँडच्या पण इंटेन्सिटी काय होत राहणार, कमी अधिक होत राहणार. त्यामुळे तो इंटरफेरन्स पॅटर्न वेल डिफाईन आणि स्टेडी राहू शकतो का, नाही. त्यामुळे टू ऑब्टेन सच स्टेडी अँड क्लिअर इंटरफेरन्स पॅटर्न द टू सोर्सेस ऑफ लाईट शुड ऑलवेज बी नॅरो. कळालं तुम्हाला काय सांगितलं आपण बघा. सपोज ब्रॉड सोर्स असतील S1 आणि S2, तर आपल्याला माहिती आहे कुठलाही लाईटचा ब्रॉड सोर्स ॲक्च्युली इट इज मेडअप ऑफ द कॉम्बिनेशन ऑफ लार्ज नंबर ऑफ आयडेंटिकल पॉईंट सोर्सेस. हा मोठा सोर्स कशापासून बनलेला असतो, त्याच्या आत असणाऱ्या लार्ज नंबर ऑफ अशा पॉईंट छोट्या छोट्या पॉईंट सोर्सेसपासून तो बनलेला असतो. त्यामुळे जे प्रत्येक पॉईंट सोर्सेस याच ब्रॉड सोर्समध्ये आहेत त्यांच्याच लाईटचं सोर्समध्येच काय होणार, इंटरफेरन्स होणार. आणि त्याच्यामुळे याच्यामधून बाहेर पडणारा जो लाईट आहे त्याची इंटेन्सिटी काय होत राहणार, कमी अधिक होत राहणार. आणि त्याच्या सुपरपोजिशनमुळे तयार होणाऱ्या इंटरफेरन्स पॅटर्नमधल्या ब्राईट फ्रिंजची इंटेन्सिटी पण काय होत राहणार, कॉन्स्टंट चेंज होत राहणार. त्यामुळे इंटरफेरन्स पॅटर्न स्टेडीने क्लिअर होऊ शकतो का, नाही. त्यामुळे जर अवॉइड करायचं असेल तर अशा ब्रॉड सोर्सच्या ऐवजी लाईट सोर्स कसा असायला पाहिजे, पॉईंट सोर्स और एकदम थिन स्लिट असायला पाहिजे. ओके. ॲक्च्युली यंग्स एक्सपेरिमेंटमध्ये ज्या आपण स्लिट्स घेतल्या, ओरिजिनल यंग्सने जो एक्सपेरिमेंट परफॉर्म केला होता त्या एक्सपेरिमेंटमध्ये त्याने स्लिटच्या ऐवजी काय घेतले, ते पिन होल्स, स्मॉल पिन होल्स, छोटे छोटे होल्स फक्त. ओके. ऑफ अबाउट 0.3 मिलीमीटर इन डायमीटर एवढ्या स्मॉल रेडियसचे पिन होल्स त्याने तयार केले होते आणि त्याच्यामधून बाहेर पडणारा लाईट त्याने इंटरफेअर करून त्याचा पॅटर्न स्क्रीनवर ऑब्झर्व केला. लेटर ऑन आपण याला थोडंसं मॉडिफाय केलं आणि पिन होल्सच्या ऐवजी आपण काय यूज केले, स्लिट्स. लक्षात. त्यामुळे असा स्टेडी आणि क्लिअर इंटरफेरन्स पॅटर्न, वेल डिफाईन अँड स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न जर आपल्याला ऑब्टेन करायचं असेल तर टू सोर्सेस ऑफ लाईट शुड ऑलवेज बी नॅरो. नेक्स्ट, the two sources of light should be placed closed to each other. ओके. आपण बघितलं आहे या दोन्ही सोर्सेसमधलं डिस्टन्स किती आहे, स्मॉल डी. स्क्रीन आणि स्लिट्समधलं डिस्टन्स किती आहे, कॅपिटल डी. इंटरफेरन्स पॅटर्न जो तयार होत आहे त्या इंटरफेरन्स पॅटर्नला आपण वेल डिफाईन आणि स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न केव्हा म्हणतो, जेव्हा त्याच्या आत असणारा प्रत्येक ब्राईट बँड एकमेकांपासून कशा आहेत, वेल सेपरेटेड आहेत. वेल सेपरेटेड आहेत याचा अर्थ काय, त्यांच्यामधलं डिस्टन्स कसं आहे, लार्ज आहे. लक्षात. आणि आपण बघितलं आहे की प्रत्येक सक्सेसिव्ह डार्क बँड किंवा सक्सेसिव्ह ब्राईट बँड यांच्यामध्ये असणारं जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला आपण ॲक्च्युली काय म्हटलं होतं, बँड विड्थ. त्यामुळे इंटरफेरन्स पॅटर्न जर वेल डिफाईन आणि स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न पाहिजे असेल तर त्याची बँडविड्थ कशी असायला पाहिजे, ॲज लार्ज ॲज पॉसिबल. जेवढी लार्ज आपल्याला घेता येईल तेवढी ती कशी पाहिजे आपल्याला, तेवढा तो स्टेडी आणि क्लिअर राहतो. काय लक्षात. त्यामुळे आपल्याला माहिती आहे या बँडविड्थचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला होता, दॅट लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. देअरफॉर टू इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ बँडविड्थ वी शुड हॅव टू डिक्रीज द व्हॅल्यू ऑफ स्मॉल डी. त्यामुळे दोन सोर्स जर एकमेकांपासून जर जवळजवळ असतील, क्लोज असतील,
तर इंटरफेरन्स पॅटर्न कसा राहतो, वेल डिफाईन्ड राहतो. त्यामुळे आपण सांगितलं द टू सोर्सेस ऑफ लाईट शुड बी प्लेस्ड व्हेरी क्लोज टू इच अदर. एकमेकाच्या खूप जवळ पाहिजे, तरच इंटरफेरन्स पॅटर्न कसा राहतो, वेल डिफाईन्ड राहतो. आलं लक्षात. नेक्स्ट, त्याच्यावर पुन्हा आपल्याला सांगता येणार एक, द स्क्रीन शुड बी प्लेस्ड ॲट अ लार्जर डिस्टन्स. ओके. Two sources should emit light of same plane of polarization. आता हे ऑब्वियस आपल्याला सांगता येणार, द प्लेन ऑफ व्हायब्रेशन ऑफ लाईट एमिटेड बाय द टू सोर्सेस जर सेम असेल तरच त्यांच्यामधून बाहेर पडणाऱ्या लाईटच्या सुपरपोजिशनमुळे इंटरफेरन्स पॅटर्न हा वेल डिफाईन्ड आणि स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न राहतो. लक्ष द्या इकडे. आता कसा, जसं आपण सपोज कन्सिडर केलं की S1 या सोर्समधून बाहेर पडणारा जो लाईट आहे, सपोज आहे लक्षात, प्लेन पोलरायझ्ड आपण ॲझ्युम करू, S1 या सोर्समधून बाहेर पडणारा जो लाईट आहे त्या लाईटमध्ये प्लेन ऑफ व्हायब्रेशन आहे लक्षात ज्या डायरेक्शनला आहे, जर त्याच डायरेक्शनला S2 या सोर्समधून बाहेर पडणाऱ्या लाईटचं प्लेन ऑफ व्हायब्रेशन जर असेल, तर असे दोन लाईट जेव्हा एकमेकांवर सुपरइम्पोज होतील तेव्हा त्यांच्या सुपरपोजिशनमुळे जे ब्राईट पॉईंट्स या मीडियममध्ये आपल्याला मिळतील त्यांच्या इंटेन्सिटीज कशा राहतील, मॅक्सिमम राहतील. आहे लक्षात. कारण तुम्ही बघितलेलं आहे की अशा प्रकारची वेव्ह या पॉईंटवर अराईव्ह होत आहे आणि सेम त्याच स्टेट ऑफ पोलरायझेशनमध्ये असणारी जी लाईट आहे असं जर त्याच्यावर अराईव्ह होत असेल तर दोघांच्या क्रेस्टमुळे या पॉईंटचं इंटेन्सिटी ॲम्प्लिट्यूड जे आहे हे कसं राहणार, मॅक्सिमम होणार. पण वेगळ्या प्लेन ऑफ पोलरायझेशन किंवा वेगळ्या प्लेन ऑफ व्हायब्रेशनमध्ये असणारा प्लेन पोलरायझेशन जर इन्सिडेंट होत असेल तर या पॉईंटवर ब्राईट बँडची इंटेन्सिटी मॅक्सिमम राहू शकते का, नाही, थोडीशी ती काय होत आहे, कमी होत आहे. त्यामुळे ब्राईट बँडच्या इंटेन्सिटी जर आपल्याला मॅक्सिमम ऑब्टेन करायच्या असतील तर दोन्ही सोर्सेसमधून बाहेर पडणारा जो लाईट आहे त्या लाईटमध्ये आहे लक्षात प्लेन ऑफ पोलरायझेशन, प्लेन ऑफ व्हायब्रेशन और स्टेट ऑफ पोलरायझेशन कसं असेल पाहिजे त्यांचं सेम, तरच आपल्याला मिळणारा जो इंटरफेरन्स पॅटर्न आहे तो कसा राहतो, वेल डिफाईन्ड आणि स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न राहतो. या काही कंडिशन्स आहेत. जर या कंडिशन S1 आणि S2 या दोन सोर्सेसने जर फॉलो केल्या तर त्यांच्या सुपरपोजिशनमुळे स्क्रीनवर तयार होणारा जो इंटरफेरन्स पॅटर्न आहे तो इंटरफेरन्स पॅटर्न आपल्याला ऑलवेज काय दिसतो, स्टेडी आणि क्लिअर इंटरफेरन्स पॅटर्न दिसतो. वेल डिफाईन आणि क्लिअर इंटरफेरन्स पॅटर्न आपल्याला दिसतो. आणि आपल्याला माहीत आहे अशाच वेल डिफाईन आणि स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्नला ऑब्झर्व करूनच आपल्याला जे आपलं एम आहे काय फाइंड आउट करायची, लाईटची वेवलेंथ फाइंड आउट करायची यंग्स एक्सपेरिमेंटमध्ये. आलं लक्षात. दीज आर दी कंडिशन्स. इम्पॉर्टंट आहे, 2 मार्क्ससाठी एक्झाममध्ये विचारतात. ठीक आहे, ओके. ओके, आपल्याला माहीत आहे की या काही कंडिशन्स आपण डिस्कस केल्या आत्ताच वेल डिफाईन्ड अँड स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न ऑब्टेन करण्याच्या. आता या कंडिशनमध्ये आपल्याला काही सांगितलेलं आहे की टू ऑब्टेन सच वेल डिफाईन्ड अँड स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न द टू इंटरफेरिंग सोर्सेस शुड बी कोहिरंट अँड दे शुड बी मोनोक्रोमॅटिक. आपल्याला माहिती आहे कोहिरंट सोर्स जे आहे, असा कोहिरंट सोर्स मिळवणं काही आपल्याला माहिती आहे इझी आहे का नाही का, कारण आपल्याला माहिती आहे लाईट जे आहेत याच्या वेवलेंथ खूप शॉर्टर राहतात, त्याची फ्रिक्वेन्सी कशी राहते, खूप लार्ज राहते. त्यामुळे लार्ज फ्रिक्वेन्सी जर लाईटची असेल तर आपल्याला माहीत आहे की दोन सोर्सेसच्या फ्रिक्वेन्सी, दोन डिफरंट सोर्सेसच्या फ्रिक्वेन्सी कधीही मॅच होऊ शकतील का, नाही.
त्यामुळे दोन वेगवेगळे सोर्सेस हे कधीही आपल्याला माहीत आहे आपल्याला कधीही कोहेरंट मिळू शकतात का नाही. पण जर आपण दिलेल्या सोर्सच्या जर इमेजेस कन्सिडर करत असेल तर ते डेफिनेटली त्या कशा राहतील, कोहेरंट राहतील. मी मागेच एक्झाम्पल सांगितलं होतं बघा, आपल्याला माहीत आहे दोन ट्विन्स आहेत, दिसायला सारखेच आहेत, दोन ट्विन्स आहेत दिसायला सारखेच आहेत, पण कितीही आपल्याला मध्ये दिसायला सारखे असले तरी तुम्हाला माहीत आहे थोडाफार मायनरसरी डिफरन्स त्यांच्यामध्ये राहतोच. आणि त्याच डिफरन्सने तुम्हाला म्हणजे त्याचे पॅरेंट्स त्यांना आयडेंटिफाय करतात, कोण राम आहे कोण श्याम आहे. आहे लक्षात. त्यामुळे लाईटच्या बाबतीतही तसंच आहे. दोन डिफरंट सोर्सेस जर आपण कन्सिडर करत असेल, दोन वेगवेगळे सोर्सेस जर आपण कन्सिडर करत असेल, ओके, आपल्याला माहीत आहे त्याचे वेवलेंथ सेम असू शकतील. ओके, सेम इन द सेन्स आपल्याला माहीत आहे की आता दोन डिफरंट सोर्सेस आहेत. आहे लक्षात. त्यामुळे त्यांच्यामधून बाहेर पडणारा जो लाईट आहे त्या लाईटच्या फ्रिक्वेन्सी स्लाइटली काय होत आहेत, व्हॅरी होऊ शकतात ड्यू टू चेंज इन टेम्परेचर म्हणा. हे जे वेगवेगळे फॅक्टर आहे लाईटला ओरिजिनेट करण्यासाठी लागणारे, त्या फॅक्टर्समुळे त्यांच्या फ्रिक्वेन्सीमध्ये थोड्याफार प्रमाणात तरी मायनर्स आपल्याला काय दिसतो, चेंज. ओके, त्यामुळे असे दोन डिफरंट सोर्सेस कधीही कोहेरंट असू शकतात का, नाही. पण एका सोर्सच्या जर दोन इमेज असतील, जसं आपल्याला माहीत आहे की आपण स्वतःला जर मिररमध्ये जर बघत असेल तर आपण आणि मिररमधली आपली इमेज एक्झॅक्टली कशी आहे, आयडेंटिकल आहे. आहे लक्षात. तसाच जर एखाद्या सोर्सची इमेज जर असेल तर ते डेफिनेटली काय असतात, कोहेरंट राहतात. आहे लक्षात. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की दोन डिफरंट सोर्सेस जर आपण कन्सिडर करत असेल तर ते कोहेरंट असू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या इंटरफेरन्समुळे मिळणारा इंटरफेरन्स पॅटर्न वेल डिफाईन असू शकतो का, नाही. त्यामुळे असा जर वेल डिफाईन इंटरफेरन्स पॅटर्न आपल्याला ऑब्टेन करायचा असेल तर त्यासाठी कोहेरंट सोर्स आपल्याला मिळवणं आवश्यक आहे. आणि हा कोहेरंट सोर्स आपण मिळवू शकतो दिलेल्या सोर्सच्या दोन वेगवेगळ्या इमेज घेऊन, किंवा तो रिअल सोर्स आणि त्याची एक इमेज या दोघंही एकमेकांसोबत कसे आहेत, कोहेरंट आहेत. आहे लक्षात. जसं आपण बघितलेलं आहे की सपोज एक सोर्स घेत आहे आपण लाईटचा एस, आणि हा त्याच्यामधून क्रेस्ट ऑफ ऑल्टरनेटली एमिट करत आहे. एका सेकंदामध्ये जर याच्यामधून 5 क्रेस्ट एमिट झाल्या तर त्याची मिररमध्ये दिसणारी जी इमेज आहे ती पण आपल्यामध्ये एका सेकंदामध्ये किती इमेज एमिट करणार, 5. याचा अर्थ तो रिअल सोर्स आणि मिररमध्ये असणारी त्याची इमेज दोन्ही पण कसे आहेत, कोहेरंट आहेत. आहे लक्षात. म्हणून असे कोहेरंट सोर्स आपल्याला कसे मिळवायचे ते इथं आपल्याला डिस्कस करता येईल. त्यामुळे फर्स्ट आपल्याला बघता येणार लॉईड मिरर. ही एक मेथड आहे ज्या मेथडने आपण कोहेरंट सोर्स मिळवू शकतो, दॅट इज लॉईड्स मिरर. ओके, काय सांगते लॉईड्स मिररमध्ये, लक्ष द्या इकडे. सपोज एक प्लेन मिरर आपण घेता इथे. ओके, अशा प्रकारचा एक प्लेन मिरर आपण घेत आहे सपोज हा, आणि याच प्लेन मिररच्या समोर आपण एक स्क्रीन प्लेस केली, ज्या स्क्रीनवर आपल्याला इंटरफेरन्स पॅटर्न ऑब्झर्व करायचा. ठीक आहे. ओके, इथे एक लाईटचा सोर्स आपण घेत आहे एस. इथे घेऊ आपण लाईटचा सोर्स एस. ओके, विच इज क्लोज टू दी सरफेस. नाव सरफेसला प्लेन मिरर जो आहे मिररच्या सरफेसला कसा आहे, तो क्लोज आहे. ओके, आता एस या सोर्समधून बाहेर पडणाऱ्या काही लाईट रेज आपण इथे ड्रॉ करू. सपोज आपण एस या मिररमधून बाहेर पडणारी ही एक लाईट रे ड्रॉ केली जी डायरेक्टली इन्सिडेंट होत आहे स्क्रीनवर अशी. ओके, एक दुसरी रे घेऊ आपण, ही पण डिरेक्टली इन्सिडेंट होत आहे स्क्रीनवर, आणि ही एक. अशा डायरेक्टली स्क्रीनवर इन्सिडेंट होणाऱ्या या ज्या रेज आहेत त्या रे आपण सपोज रेड कलरच्या इंकने किंवा रेड कलरच्या मार्कने आपण या शो केल्यात. ओके, नाव सिमिलरली आपल्याला माहीत आहे की एस या सोर्समधून बाहेर पडणाऱ्या काही रे या डायरेक्टली आपल्याला इन्सिडेंट होताना दिसेल कशावर, मिररवर. अशा ही एक. ओके, इथे काय केलं आपण, लक्ष द्या की रेड कलरच्या मार्करने
स्क्रीनवर इन्सिडेंट होणाऱ्या रेज आपण शो केल्या आणि ग्रीन कलरच्या मार्करने आपण मिररवर इन्सिडेंट होणाऱ्या रे इथे आपण शो केल्या. आपल्याला माहिती आहे या रे काय होत आहेत, रिफ्लेक्ट होत आहेत. ही रे रिफ्लेक्ट होणार अशी, ही रे रिफ्लेक्ट होणार अशी, ही रे रिफ्लेक्ट होणार अशी. राईट. इथे बघा डिरेक्टली इन्सिडेंट होणारा लाईट आणि मिररवरून रिफ्लेक्ट होणारा लाईट या रिजनमध्ये आपल्याला एकमेकांसोबत काय दिसतो, इंटरफिअर होताना दिसतो. आणि त्याचा एक पॅटर्न त्याच्या समोर ठेवलेल्या या स्क्रीनवर तो तयार करतो की ज्या पॅटर्नमध्ये आपल्याला ऑल्टरनेटली असे काय दिसतात, डार्क आणि ब्राईट असे बँड्स फॉर्म होताना दिसतात इथे. कारण दोन्हीही डिरेक्टली इन्सिडेंट होणारा लाईट आणि प्लेन मिररवरून रिफ्लेक्ट होऊन येणारा लाईट या रिजनमध्ये एकमेकांसोबत काय होतं, इंटरफिअर होत आहे आणि त्याचा एक पॅटर्न तो स्क्रीनवर तयार करतो ज्याला आपण काय म्हणतो, इंटरफरन्स पॅटर्न. इथे आपल्याला माहिती आहे ऑल्टरनेटली डार्क आणि ब्राईट बँड, डार्क आणि ब्राईट फ्रिंज या स्क्रीनवर आपल्याला फॉर्म होताना दिसत आहे. इथे बघा आता आपल्याला सांगता येणार की या ज्या रेज आहेत, या रे आपल्याला अपियर होतात एका इमॅजिनरी पॉईंटमधून आल्यासारख्या, ज्याला आपण काय म्हणतो, याचा व्हर्च्युअल सोर्स, व्हर्च्युअल इमेज. दॅट मीन्स ही जी अरेंजमेंट आहे लॉइड्स मिररची, या अरेंजमेंटमध्ये एस हा जो एक सिंगल लाईटचा सोर्स आहे, आलं लक्षात, की ज्या सोर्समधून बाहेर पडणारा लाईट, सम अमाऊंट ऑफ लाईट डिरेक्टली इन्सिडेंट होत आहे स्क्रीनवर आणि सम अमाऊंट ऑफ लाईट हा आपल्याला माहिती आहे प्लेन मिररवर इन्सिडेंट होऊन डिरेक्टली इन्सिडेंट होणाऱ्या लाईटसोबत काय होतं आहे, इंटरफिअर होत आहे आणि त्याचा एक इंटरफेरन्स पॅटर्न तो स्क्रीनवर आपल्याला फॉर्म करताना दिसत आहे असा. आणि आपल्याला माहिती आहे की मिररवरून रिफ्लेक्ट होऊन जाणाऱ्या ज्या लाईट आहेत त्या आपल्याला अपियर होत आहेत, आहे लक्षात, एस डॅश या एका इमॅजिनरी पॉईंटमधून ओरिजिनेट झाल्यासारख्या. म्हणून एस या सोर्सची ही काय आहे, व्हर्च्युअल इमेज आहे. आपण बघितलं आत्ताच की सोर्स, रिअल सोर्स आणि त्याची इमेज दोन्ही कशा असतात, कोहिरंट. देअरफॉर एस अँड एस डॅश बोथ आर फाउंड टू बी कोहिरंट. दोन्ही पण कशा आहेत, कोहिरंट आहेत. त्यांच्यामध्ये हे डिस्टन्स जे आहेत दॅट इज कॉल्ड स्मॉल डी, हे डिस्टन्स जे आहे दॅट इज कॉल्ड कॅपिटल डी. आणि इंटरफेरन्स पॅटर्नमध्ये बँडविड्थ्स सक्सेसिव्ह डार्क आणि ब्राईट बँड. दिस इज हाऊ वी ऑब्टेन कोहिरंट सोर्स बाय युझिंग सच अन अरेंजमेंट. आहे लक्षात. आपल्याला माहीत आहे की हे ज्या रेज आहेत ज्या प्लेन मिररवर इन्सिडेंट होत आहेत दे आर फाउंड टू बी मुव्हिंग क्लोज टू दी मिरर. मिररवर कशा मूव्ह होत आहेत त्या क्लोज. याचा अर्थ हा जो त्याचा ग्रेझिंग अँगल, आपल्याला माहिती आहे त्या ग्रेझिंग इन्सिडन्स आहे इथे काय, ग्रेझिंग इन्सिडन्स आहे, घासत घासत जवळपास सरफेसच्या एकदम क्लोज आहे. जर तुम्हाला माहीत आहे जर हे इन्सिडन्स ग्रेझिंग नसेल, दॅट मीन्स काय, सपोज सोर्स असा जर असेल तर हा सोर्स आपल्याला माहिती आहे याच्यावर इन्सिडेंट होणं लाईट हायर अँगलने काय झाला असता, रिफ्लेक्ट. ओके. बट त्याच्याऐवजी जर आपण माहिती आहे इथे ग्रेझिंग इन्सिडन्स जर असेल, क्लोज टू दी सरफेस जर असेल इन्सिडन्स, असं हे क्लोज टू दी घेतला आपण. जर हा पॉईंट इथे असता वरती तर तो असा पडला असता आणि इकडे गेला असता. स्क्रीनवर त्याचा इंटरफरन्स पॅटर्न तो तेवढ्या प्रॉपरली मिळू शकला असता का, नाही. पण जर ग्रेझिंग इन्सिडन्स असेल क्लोज टू दी सरफेस, सरफेसला क्लोज जर इन्सिडन्स असेल, ओके, या ग्रेझिंग अँगलने जर आपण लाईटला इथे इन्सिडन्स करतो, दिस अँगल इज कॉल्ड ग्रेझिंग अँगल. द अँगल मेड बाय इन्सिडेंट रे विथ दी सरफेस. हा जेवढा कमी असतो त्या अँगलला आपण काय म्हणतो, ग्रेझिंग अँगल. ग्रेझिंग इन्सिडन्स मीन्स काय, की कुठल्याही सरफेसला क्लोज जर इन्सिडन्स होत असेल तर त्या इन्सिडन्सला काय म्हणतात, ग्रेझिंग इन्सिडन्स. ओके. दिस इज कॉल्ड लॉइड्स मिरर. आहे लक्षात की ज्या अरेंजमेंटमध्ये आपण एस हा एक मेन सोर्स आहे आणि त्याची काय क्रिएट केली, एक व्हर्च्युअल इमेज क्रिएट केली की जे दोघेही आपल्याला माहिती आहे कसे आहेत, कोहिरंट आहेत. आणि दोघांमधून बाहेर पडणारा लाईट या रिजनमध्ये आपल्याला एकमेकांसोबत काय दिसतो, इंटरफेअर होताना दिसतो. जरी आपण एस या सोर्समधून बाहेर पडणारा लाईट, काही लाईट रेड कलरने शो केला आणि काही लाईट ग्रीन कलरने शो केला, याचा अर्थ असा होता आहे की एक या कलरचा लाईट वेवलेंथ डायरेक्ट पाडल्या आणि या वेवलेंथचा जो लाईट आहे तो आपण याच्यावर इन्सिडेंट केला, नाही. हे फक्त आपल्याला समजण्यासाठी ते कलर कॉम्बिनेशन आपण घेतले. बाकी लाईट सेम वेवलेंथचा आहे, सेम कलरचा आहे. कळलं सगळ्यांना. दिस इज दी लॉइड्स मिरर की ज्याचा यूज करून आपण
कोहेरंट सोर्स ऑब्टेन केले, एस या मेन सोर्सचा एक व्हर्च्युअल इमेज इथे प्रोड्यूस करू. आहे लक्षात? दिस इज द लॉइड्स मिरर. ओके, नाव सेकंड एक अरेंजमेंट आहे बायप्रिझम. ओके, आता याच्या नावानुसार मला सांगता ना, बाय मीन्स टू, द कॉम्बिनेशन ऑफ टू प्रिझम. ओके, इफ वी टेक टू thin prisms having refracting angle of about 1 to 30 minutes, 30 minutes to 1 डिग्रीच्या रेंजमध्ये किंवा एवढे स्मॉल रिफ्रॅक्टिंग अँगल असणारे दोन प्रिझम आपण घेतो, ज्याला आपण थिन प्रिझम म्हणतो. हे जर आपण एकमेकांसोबत जॉईंट केले अलॉंग देअर बेसेस, तर त्या कॉम्बिनेशनला आपण काय म्हणू शकतो? बायप्रिझम. तसं इथे आपल्याला काढता येणार. सपोज हा एक प्रिझम आहे आणि हाचा हा रिफ्रॅक्टिंग अँगल ए, जो आपण सांगितलं कोणता आहे, जवळपास 30 मिनिट, हाफ डिग्री, 0.5 डिग्री टू 1 डिग्री एवढा स्मॉल आहे. हे त्याचं बेस आहे. ओके, आणि दुसरा प्रिझम सेम तसाच, हा याचा रिफ्रॅक्टिंग अँगल. अलॉंग देअर बेसिस जर आपण यांना जॉईंट केलं, आहे लक्षात, तर हे जे कॉम्बिनेशन आहे, दिस इज कॉल्ड बायप्रिझम. आणि इफ वी ट्रीट दिस बायप्रिझम ॲज अ सिंगल प्रिझम, या बायप्रिझमच्या कॉम्बिनेशनला जर आपण ट्रीट करत असेल एखाद्या सिंगल प्रिझमसारखं, तर प्रॅक्टिकली ही फिगर आपण काढू शकतो समहाऊ अशा प्रकारे. थोडासा आर्क आहे, बट आपण त्याला इथे इग्नोर करत आहे. आणि अशा प्रिझमचा हा रिफ्रॅक्टिंग अँगल हा होणार किती? मग आपल्याला माहिती आहे हा अँगल आहे किती? 0.5. ओके, याला आपण ट्रीट करत आहे प्रिझम, म्हणून हा अँगल नियर अबाउट होणार किती? 179 डिग्री. कळलं का तुम्हाला काय सांगितलं आपण? बायप्रिझम मीन्स व्हॉट? अ कॉम्बिनेशन ऑफ टू थिन प्रिझम हॅव्हिंग रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ अबाउट 0.5 to 1 डिग्री विच आर जॉईंट अलॉंग देअर बेसेस. असं त्या कॉम्बिनेशनला आपण काय म्हणतो? बायप्रिझम. अँड इफ वी ट्रीट सच बायप्रिझम ॲज अ सिंगल प्रिझम, देन इट्स रिफ्रॅक्टिंग अँगल वुड बी 179 to 178च्या रेंजमध्ये. आपल्याला माहिती आहे याचा रिफ्रॅक्टिंग अँगल राहतो. आणि याला आपण प्रॅक्टिकली ड्रॉ करताना असं ड्रॉ करू शकतो. दिस विल बी इट्स बेस, दिस विल बी द रिफ्रॅक्टिंग अँगल ए. आहे लक्षात? असा जर कॉम्बिनेशन असेल त्याला आपण काय म्हणतो? प्रिझम, बायप्रिझम. आता बघायचं आपल्याला की हा बायप्रिझम नेमका कोहेरंट सोर्स कसे प्रोड्यूस करत आहेत. तर 11th स्टँडर्डमध्ये आपण बघितलेलं आहे की जेव्हा केव्हाही एखाद्या प्रिझमवर, 10thमध्ये पण तुम्हाला होतं हे तुम्हाला माहीत आहे, जेव्हा केव्हाही एखाद्या प्रिझमवर रे ऑफ लाईट आपण इन्सिडेंट करत आहे PQ, इट विल डेव्हिएट अलॉंग पाथ QR, रिफ्रॅक्ट अलॉंग पाथ QR अँड इमर्ज आउट ऑफ द प्रिझम अलॉंग द रे RS. इथे आपण बघितलं की राईट आपण इन्सिडेंट करत आहे असा, आणि या प्रिझमने त्याला डेव्हिएट केलं डेल्टा या अँगलनी. कोणत्या साईडला? बेसच्या साईडला. त्यामुळे याच्यावर आपल्याला काय सांगता येणार अबाउट प्रिझम? फंक्शन ऑफ प्रिझम काय? प्रिझम त्याच्यावर इन्सिडेंट होणाऱ्या कुठल्याही रे ऑफ लाईटला ऑलवेज डेव्हिएट करतो, बेंड करतो, वाकवतो. कोणत्या बाजूला? पण बेसच्या साईडला. त्यामुळे एक प्रिझम, दोन प्रिझमचं जर कॉम्बिनेशन घेतलं आपण असं, तर आपल्याला माहिती आहे वरचा प्रिझम त्याच्यावर पडणाऱ्या या रे ऑफ लाईटला खाली वाकवणार, आणि या खालच्या प्रिझमवर आपण जर राईट असा इन्सिडेंट केला असा, तर तो त्या लाईटला कसा वाकवणार? वरती. कारण बेस त्याचा इथे आहे, हा बेसकडे, हा त्याच्या बेसकडे. आहे लक्षात? हीच प्रॉपर्टी या बायप्रिझमची आपल्याला यूज करायची टू ऑब्टेन द कोहेरंट सोर्सेस. ओके, नाउ फॉर दॅट आपण एक बायप्रिझम घेत आहे. आपल्याला माहिती आहे बायप्रिझम आपण आता डिस्कस केला. एक असा प्रिझम की ज्या प्रिझमचा रिफ्रॅक्टिंग अँगल हा नियर अबाउट आपण ट्रीट करत आहे किंवा कन्सिडर करत आहे ॲज अ 179 डिग्री. ओके, दिस इज द प्रिझम, बायप्रिझम, दॅट इज B. ओके,
आता या बायप्रिझमचा हा जो रिफ्रॅक्टिंग एज आहे, तुम्हाला माहिती आहे रिफ्रॅक्टिंग एज मीन्स द लाईन अलॉंग विच टू रिफ्रॅक्टिंग सर्फेसेस ऑफ प्रिझम आर जॉईंट. आपण बघितलं आहे की हा प्रिझम असा राहतो, याची डायग्राम. तर हा जो अँगल याला काय म्हणतो आपण रिफ्रॅक्टिंग अँगल, आणि ही जी लाईन आहे ही दिस इज कॉल्ड रिफ्रॅक्टिंग एज. ओके 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 आपल्याला इथे सांगितलं इफ द रिफ्रॅक्टिंग एज इज पॅरलल टू दी स्लिट, लेंथ ऑफ स्लिट. जसं इथे आपल्याला सांगताना की हा प्रिझम आपण हॉरिझॉन्टली प्लेस केला असा. ओके, तर स्लिट पण जी स्लिट आहे, जी फट आहे अशी, जी आपल्याला कशी सांगते ना अशी हॉरिझॉन्टल आहे. प्रिझम असा आहे, असा हा प्रिझम आहे. याच्यावर जर एस या स्लिटमधून बाहेर पडणारा लाईट इन्सिडेंट होत असेल तर तो लाईटला कसा रिफ्रॅक्ट करतो आपल्याला ते डिस्कस करायचं. सपोज एस या सोर्समधून बाहेर पडणाऱ्या काही रे ऑफ लाईट आपण इथे ड्रॉ केल्या. एक ही घेतली, एक ही घेतली, 3 रे ऑफ लाईट ड्रॉ करायचं. ओके, तर इथे आपल्या असं लक्षात येत आहे की हा या रे ऑफ लाईटला आपल्याला रिफ्रॅक्ट करताना दिसतो अलॉंग सच डिरेक्शन. याला रिफ्रॅक्ट करता अलॉंग दिस डिरेक्शन, अँड दिस रे ऑफ लाईट इज फाउंड टू बी गेट्स रिफ्रॅक्टेड. कारण बेस खाली आहे त्यामुळे ही याला असा इकडे साईडला असा रिफ्रॅक्ट करणार आणि या रे ऑफ लाईटला असा रिफ्रॅक्ट करणार. ओके, हे बघा इथे काय केलं आपण, एस या स्लिटमधून बाहेर पडणाऱ्या काही रेज ऑफ लाईट आहेत ज्या इन्सिडेंट होत आहे बायप्रिझमवर. त्यातल्या या 2 रे ऑफ लाईट ज्या आहेत, ज्या बायप्रिझमवर इन्सिडेंट झाल्यानंतर हा बायप्रिझम त्या रे ऑफ लाईटला डेव्हिएट करणार टुवर्ड्स दी बेस. त्यामुळे ही जर अशी आहे तर ती खाली वाकून आपल्याला स्ट्रेट ट्रॅव्हल होताना दिसत. आपण ॲझ्युम करू ही अशी आहे, ही पण बेंड होत आहे टुवर्ड्स दी बेस अँड मूव्ह लाईक दिस. त्यामुळे या 2 लाईट, या 2 रे ऑफ लाईट आपल्याला माहिती आफ्टर रिफ्रॅक्शन डायव्हर्ज होत आहेत. त्या काय होतात डायव्हर्ज. त्यामुळे ते आपल्याला अपियर होताना दिसतात समहाऊ या एक इमॅजिनरी पॉईंट एस डॅशमधून. ॲक्च्युली अशा जाऊन अशा त्या रिफ्रॅक्ट होत आहेत, पण इकडनं जर आपण बघत असेल त्यांना इकडनं तर त्या आपल्याला भास होतो इथून आल्यासारख्या, इथे एक इमॅजिनरी पॉईंटमधून आल्यासारख्या त्या आपल्याला भासतात. याचा अर्थ काय, एस या सोर्सची इथे काय तयार होत आहे, एक व्हर्च्युअल इमेज तयार होत आहे. ॲक्च्युअल लाईट येत आहे इथून, बट तो अपियर होत आहे आपल्याला टू बी कमिंग फ्रॉम धिस पॉईंट. देअरफॉर धिस पॉईंट विल बी द व्हर्च्युअल इमेज ऑफ एस. आणि सिमिलरली याला घेऊ आपण S1 आणि याला काय करू S2. त्यामुळे या S2 मधून बाहेर पडणाऱ्या ज्या रेज आहेत त्या आपल्याला अपियर होत आहेत या पॉईंटमधून आल्यासारख्या. त्यामुळे हा बायप्रिझम काय करत आहे, त्याच्यावर इन्सिडेंट होणाऱ्या एका सिंगल सोर्स ऑफ लाईटच्या 2 व्हर्च्युअल इमेजेस तो फॉर्म करत आहे. आणि या दोन्ही व्हर्च्युअल इमेजेसमधून बाहेर पडणारा लाईट या रिजनमध्ये, जो आपण इथे रिजन इथे दाखवू, या रिजनमध्ये आपल्याला एकमेकांसोबत काय दिसतो, तो इंटरफिअर होताना दिसत आहे, मिक्स होताना दिसत आहे. दिस इज द इंटरफिअरन्स रिजन वेअर लाईट फ्रॉम दी व्हर्च्युअल सोर्सेस S1 and S2 इंटरफिअर. आपल्याला माहिती आहे दिस इज व्हॉट दी इंटरफिअरन्स रिजन, की ज्यामध्ये S1 आणि S2 या 2 व्हर्च्युअल सोर्सेसमधून बाहेर पडणारा लाईट एकमेकांसोबत इंटरफेअर होत आहे. आणि इथे जर आपण एखादी स्क्रीन प्लेस केली तर त्या स्क्रीनवर तो त्याचा काय फॉर्म करत आहे, इंटरफेरन्स पॅटर्न आपल्याला फॉर्म करताना दिसत आहे. असा
ओके, दिस इज ॲक्च्युली कॉल्ड बायप्रिझम. मग व्हॉट इज द फंक्शन ऑफ बायप्रिझम? तर बायप्रिझम काय करत आहे? इट ॲक्च्युली प्रोड्युसेस द टू व्हर्च्युअल इमेजेस ऑफ अ सिंगल सोर्स. एका सिंगल सोर्सच्या हा बायप्रिझम काय करत आहे? दोन व्हर्च्युअल इमेजेस फॉर्म करत आहे. पण कुठे? एक्झॅक्टली त्याच सोर्सच्या व्हर्टिकल प्लेनमध्ये. ओके, आलं लक्षात? डिपेंड करते कसं आपण बायप्रिझम प्लेस करत आहे. जर बायप्रिझम आपण व्हर्टिकल प्लेनमध्ये प्लेस केला तर एस या सोर्सच्या तो व्हर्टिकल प्लेनमध्ये दोन इमेजेस करणार. आपण हॉरिझॉन्टली जर प्लेस केलं तर त्याला तो हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये इमेजेस प्रोड्यूस करणार. त्यामुळे काय, द पोझिशन ऑफ टू व्हर्च्युअल सोर्सेस की ज्यामधून बाहेर पडणारा लाईट या रिजनमध्ये एकमेकांसोबत इंटरफिअर होत आहे, ती एक्झॅक्टली कुठे आहे? एस या मेन सोर्सच. त्यामुळे जर कॅपिटल डी आपल्याला जर रिप्रेझेंट करायचं असेल डिस्टन्स बिटवीन सोर्सेस, इंटरफेअरिंग सोर्सेस अँड स्क्रीन, तर ते काय राहणार? मेन सोर्स एस की ज्याच्या इमेजेस तयार होतात आणि स्क्रीन यांच्यामधलं डिस्टन्स, आणि या दोन व्हर्च्युअल इमेजेसमधलं डिस्टन्स स्मॉल डी. कळलं सगळ्यांना? काय सांगितलं मग फंक्शन ऑफ बायप्रिझम आपण? इट ॲक्च्युली प्रोड्युसेस टू व्हर्च्युअल इमेजेस ऑफ अ सिंगल सोर्स ऑफ लाईट. त्यामुळे एस या सिंगल सोर्समधून बाहेर पडणारा लाईट बायप्रिझमवर इन्सिडेंट झाल्यानंतर तो आपल्याला अपियर होत आहे दोन वेगवेगळ्या पॉईंटमधून आल्यासारखा, आणि त्या पोझिशनला आपण त्या एस सोर्सचे काय म्हणतो? दोन व्हर्च्युअल इमेजेस. आणि आपण बघितलं आता की एका सोर्सच्या जर दोन इमेज असतील तर त्या पण काय राहणार? कोहिरंट. आहे लक्षात? देअरफॉर दिस टू सोर्सेस आर कोहिरंट. त्यामुळे यांच्यापासून बाहेर पडणारा किंवा इंटरफेरन्समुळे तयार होणारा इंटरफेरन्स पॅटर्न हा कसा राहील? स्टेडी आणि क्लिअर इंटरफेरन्स पॅटर्न राहील. आहे लक्षात? याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट एकच आहे, काय? द फंक्शन ऑफ बायप्रिझम. When a ray of light from a single source is incident upon biprism, biprism refracts all that rays in such a way that they appear to be coming from two different points, okay, S1 and S2 in the same plane of S. Okay, that two points are called the virtual images of source S. आणि त्या व्हर्च्युअल इमेजेसमधून बाहेर पडणारा लाईट दिलेल्या शेडेड रिजनमध्ये, ज्याला आपण काय म्हटलं? इंटरफेरन्स रिजनमध्ये इंटरफिअर होतो आणि त्याचा पॅटर्न त्याच्यासमोर ठेवलेल्या स्क्रीनवर तो तयार करतो. आहे लक्षात? दिस इज बायप्रिझम. हाऊ बायप्रिझम इज फॉर? बायप्रिझम इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू थिन प्रिझम्स हॅव्हिंग रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ अबाउट 0.5 to 1 degree अलॉंग देअर बेसेस. 0.5 ते 1 degree रिफ्रॅक्टिंग अँगल असणारे दोन थिन प्रिझम त्यांच्या बेसिसने जर आपण जॉईंट केले तर त्या कॉम्बिनेशनला आपण काय म्हणतो? बायप्रिझम. आणि या बायप्रिझमला जर आपण ट्रीट करत असेल एका सिंगल प्रिझमसारखं, तर त्याचा रिफ्रॅक्टिंग अँगल होतो किती? 179 degree. लक्षात? दिस इज बायप्रिझम. आपण बघितलं हाऊ कोहिरंट सोर्सेस आर ऑप्टेन इन लॉइड मिरर, आणि नंतर आपण बघितलं बायप्रिझम एक्सपेरिमेंट. कळलं सगळ्यांना? अशा प्रकारे आपण या दोन अरेंजमेंटमध्ये कोहिरंट सोर्स मिळवू शकतो की ज्याच्या सुपरपोजिशनमुळे जो इंटरफरन्स पॅटर्न आहे तो कसा आहे? वेल डिफाईन आणि क्लिअर इंटरफरन्स पॅटर्न आहे. कळलं सगळ्यांना? बुक्समध्ये बघून घ्या. थँक्यू.